नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे मित्रांनो आज की आजचीच बातमी ॲग्रो वनच्या पेपरामध्ये बातमी लागलेली मित्रांनो। सांगली साताऱ्यामध्ये बेण्याचा भाव म्हणजे बेण्याचा मुहूर्त झालेला आहे मित्रांनो। बेण्याचा भाव फुटला आहे म्हणजे 16,000 ते 16,500 रुपये गाडी म्हणजे 500 किलोचा भाव आहे मित्रांनो। तो म्हणजे 3200 ते 3300 रुपयाचा भाव बेण्याचा फुटलेला आहे अशी बातमी पेपरामध्ये लागलेली आहे। तुम्हाला स्क्रीनवर तो पेपर दिसतोय मित्रांनो। या बातमी मागचं सत्य तुम्हाला मी आज सांगणार आहे। एक आपल्या मित्र आहे सांगली साताऱ्याचे, त्यांची कॉल रेकॉर्डिंग आपण तुम्हाला ऐकणं म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर ऐकवतोय मित्रांनो, ऐका। खांदली नाही बियायला अजून काय माणसं अजून गप्पाती कोण असतो नाही खांदला का अजून नाही खांदलं। काल तो मी कोरेगावला काल गेलो होतो। ते एक प्रवीण बर्गे म्हणून सर आहेत, त्यांचं 10 एकर आला आहे। त्या मालकानं तेवढं बियाणं खांदा चालू केले, काल ते बघितलं मी स्वतः घरच्यासाठी। घरच्यासाठी। बरं ते पेपरात असं बातमी आहे की 16,000 रुपये आहे बा तुमच्याकडे, आता चालू झाला मुहूर्त अशी बातमी ती। हा तशी आहे बरोबर। आता शेवटी त्या गावात झाली असेल सुरुवात बरं का, मी काय म्हणतो त्या गावात झाली बी असेल, आपण नाही म्हणता यायचं नाही। बरोबर। ज्यांना लवकर लागण करायची 15 मेला हस्त नक्षत्रावर ते काढणार की बियाणं। बरोबर। आज थोडी सुधारणा झाली का काही? नाही माहिती आज काय, काल बी चर्चा नाही, आज चर्चा झाली नाही माझी। जाग्यावरच काय आहे तरी? इथं 11-12 म्हणजे 22-23 रुपये किलो, 24 रुपये किलो। हा बरोबर आहे, 24-25 चालूच आहे आजचं। 25 आमच्या कोण म्हणूनच झालाय, 12-22-24 बी नाही, थोडं शेतकऱ्यांना 24 23 वाल्यांचा आकडा आहे। बरोबर। तुमच्याकडे आणि आमच्याकडे भावात फरक राहतो का काही? तसं राहत नाही, पण ह्या वेळेस आता ह्या महिन्यात दिसतोय फरक। पहिला इतकं दिसत नव्हता फरक। मित्रांनो तुम्ही बातमी ऐकली, त्याच्या मागचं सत्य काय ते तुम्ही ऐकलं। आता मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे अजून कुठेच असं बेण्याची काढणी म्हणजे त्यांच्या परिसरामध्ये, त्यांचा तालुका कोरेगाव हा तालुका आहे त्यांचा। त्या तालुक्यामधले ते शेतकरी आहे, माझे चांगले जवळचे मित्र आहे आणि त्यांच्याकडूनच मी अपडेट घेत असतो। सांगली साताऱ्याचे बाजारभाव, आल्याची लागवड किती झाली, काय झाली ते सर्व, आणि एक्सपर्ट आहे मित्रांनो ते। आले पिका म्हणजे एकरी खोडव्याचं त्यांनी एका वर्षी एकरी 300 क्विंटलचा ॲव्हरेज काढलेलं आहे मित्रांनो। आज 19 मार्च, भावाचा जर विचार केला तर आमच्याकडे 24-25चे भाव चालू आहे, ते जागेवरच आहे। बेण्याचा आमच्याकडे पण अजून भाव फुटलेला नाही आहे, पण असं मला वाटतं की 38 ते 40च्या दरम्यान आमच्याकडचे भाव फुटतील असा अंदाज आहे। एक असा अंदाज मला वाटतोय मित्रांनो। ती बातमी जी लागली त्या बातमीनुसार मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवली। तुमच्याकडे आल्याचे बाजार काय चालू आहे मित्रांनो, काय फुटले हे कमेंट करून मला नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण अंदाज सांगत असतो आणि ह्या महिना अखेर म्हणजे 30 तारीखपर्यंत भाव वाढण्याचे थोडे कुठेतरी चान्स वाटतो मित्रांनो। कारण आता थोडं बेण्याचा जो काढणीला वेग आलेला आहे मित्रांनो, व्यवहार होत आहे मित्रांनो, पण अशी उघड व्यवहार होत नाही आहे। जो तो शेतकरी कानाला कान लावून व्यवहार करतोय, तू मला असं सांग, तू समोरच्याला तसं सांग, अशी व्यवहार चालू आहे मित्रांनो। जे मला अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगतोय। थोडा चान्स वाटतोय मित्रांनो 10-12 दिवसानंतर, कारण रमजान पण समाप्त होतोय, त्याच्यामुळे थोडा चान्स वाटतो की 200-300 रुपयांना भावात सुधारणा होईल जागेवरचे, म्हणजे 29-30 रुपये होतील या महिना अखेरपर्यंत असं वाटतं मित्रांनो। हा एक अंदाज आहे मित्रांनो, आपापल्या परीने आपला माल विकावा अशी मी सांगतो तुम्हाला। एक अंदाज आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो, जेणेकरून म्हणजे जो शेतकरी आज उद्या माल देणार आहे त्याला भाव कळत असतो, म्हणून आपण व्हिडिओ बनवत असतो। जय जवान जय किसान।